आज गेलो होतो जाळीच्या देवाला श्री चक्रधर स्वामींच्या दर्शनाला। श्री क्षेत्र जाळीचा देव हे गाव आपल्या विदर्भाच्या आणि मराठवाड्याच्या बॉर्डरवर आहे आणि आमच्या गावापासून 10 ते 12 किलोमीटर अंतरावर आहे। एवढ्या लांबून लांबून दर्शनासाठी लोक येतात आणि मी एवढ्या जवळ राहत असून सुद्धा जाणार नाही म्हणजे माझ्या एवढं मूर्ख कोणीच नाही। कुठं जायचं म्हटल्यावर महत्वाचं काम म्हणजे गाडीत पेट्रोल टाकणे। वातावरण तर एकदम थंड झालं होतं, असं वाटत होतं की काका जवळून एक चादर घेऊनच घ्या, पण म्हणलं जाऊ द्या, माउंटेन ड्यू पिओ, थंडी के आगे गर्मी। तिथं पोहोचल्यावर पहिले तर देवासाठी पोत विडा अवसार घेतला आणि निघालो मंदिरात दर्शनासाठी। गर्दी भरपूर होती आणि आरतीची वेळ पण झाली होती। मस्त आरती वगैरे केली। म्हणलं दर्शन करा, तर गर्दी एवढी मोठी होती ना, म्हणलं आपण एका बाजूला थांबा नाही तर तुडवतील आपल्याला। कसं तरी नंबर लागला, मस्त आरामात दर्शन घेतलं आणि बाहेर आलो। या देवाचे भक्त फक्त माणसंच नाही बरं का, प्राणी पण आहेत। फक्त फरक एवढाच आहे की ते रात्रीचे येतात। परत येताना आपल्या भाईला भेटलो, युवा उद्योजक आकाशभाई, त्याच्यासोबत बोलून निघालो। समोर आल्यावर आपला खास माणूस भेटला, पांडुभाऊच्या आणि माझ्या सिरियस गप्पा सुरू होत्या। गप्पा करून निघालो, समोर रस्त्यात मित्र भेटले, त्यांच्या गाडीतलं पेट्रोल गेलं होतं संपून। आपले मित्र म्हणल्यावर आपल्यासारखेच दलिंदर, जाईल तिथं बोंब, आम्ही देतो गाडीला टो, तोपर्यंत तुम्ही घ्या फॉलो करून।